नमस्कार, मी संस्कृती साळुंके, मराठी आपल्या कट्ट्यावर. संस्कृती आज तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री केली होती. कुठल्या धैर्याने तुम्ही आज एंट्री केली होती आणि आज कुठल्या धैर्याने तुम्ही बाहेर आले? तुम्ही कुठे चुका केल्यात ते काय सांगणार? आय थिंक हा सीझन खूप चॅलेंजिंग होता माझ्यासाठी, कारण की हा ग्रुप सीझन होता. म्हणजे 2 ग्रुप्स कट्टर फॉर्म झालेले होते, जे एक दुसऱ्याच्या अगेन्स्ट खेळत होते आणि माझा स्वभावच असा आहे, की मी कधीही ग्रुपसोबत खेळू नाही शकत. माझा इंडिव्हिज्युअल गेम खूप स्ट्राँग आहे. पण जसा गेमचा फॉर्मॅट आहे, त्यामुळे इंडिव्हिज्युअल गेम प्ले हा ऑनेस्टली पॉसिबल नव्हता, ज्यामुळे तो माझा सगळ्यात मोठा डिसएडव्हांटेज झाला आणि त्यामुळे कुठे ना कुठे माझा मध्ये जाण्याचा जो एक टायमिंग होता, तो चुकला. कारण की जर मी स्टार्टिंगपासून गेली असती, तर एक इंडिव्हिज्युअल गेम प्लेसाठी मला एक चान्स मिळाला असता. तोच मधल्या मिड सीझनपासून कोणालाच नाही मिळू शकत. पण तुम्ही तर जेव्हा जेव्हा वाईल्ड कार्ड म्हणून तुम्ही एंट्री घेतली होती, ते पण तुम्ही दोघांना टार्गेट केलं होतं. एक तर रुचिताला आणि एक तन्वीला. पण हे उलटंच झालं. ते कसं काय? रुचिताला टार्गेट ॲक्चुअली मी नाही केलेलं. रुचितानी मला टार्गेट केलं. कारण की तिला कुठे ना कुठे असं वाटलेलं की मी विशालच्या क्लोज जाण्याचा प्रयत्न करते, जो की अजिबात तसं नव्हतं. त्या अलावा तन्वीला टार्गेट मी फर्स्ट वीकमध्ये तर नाहीच केलेलं. नाही मला कधी असं इच्छा होती. मी असं काही सेट करून टार्गेट्स नाही केलेली. नॅचरली जशा गोष्टी घडत होत्या, मला तसंच करायला आवडतं. मला काहीच प्लॅन, प्लॉट करून गोष्टी करायला आवडत नाही. जशी डायनॅमिक चेंज होतात, तसं मी रिॲक्ट होते. तसा मी माझा गेम स्ट्रॅटेजी चेंज करते. हो, पण तन्वी एक हेल्दी कॉम्पिटिशनमुळे मला गेममध्ये आवडत होती. त्यामुळे जर आमचा आमना-सामना झाला असता, तर मी नक्कीच बॅक डाऊन बघायला नाही गेलं केलं. तुमच्यासमोर स्ट्रॉंग कंटेस्टंट कोण होता तुमच्यासमोर? तेव्हा तुम्ही एवढं तर मागे ते मागे गेल्यासारखे वाटतात. स्ट्रॉंग कंटेस्टंट आय थिंक कसं झालं ना, की एक पूर्ण सिच्युएशनच तशी क्रिएट झाली, की या सगळ्या लोकांनी मिळून एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चालू केलं, की आम्हाला संस्कृती काय म्हणते हे अजिबात समजत नाही. हे त्यांनी ग्रुप नरेटिव्ह चालू केलं, जे त्यांना प्रेक्षकांकडे पोहोचवायचं होतं. त्यामुळे भरपूर गोष्टी बाहेर ते बोलायला लागले आउटस्पोकन वेमध्ये आणि माझं कसं आहे, की मी स्वतःवरती जोक्स घेऊ शकते. पण त्यामुळे ते लोकं मला जोक म्हणून एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत होते, जे मला नंतर त्या गोष्टीवरती खूप असं फ्रस्ट्रेशन व्हायला लागले, की हे असं का? इंडिव्हिज्युअली मी कोणाशी बोलायची सगळ्यांना कळायचं मी काय बोलते आणि केवढं बोलते. पण जेव्हा ग्रुपमध्ये यायची गोष्ट, तेव्हा ह्यांचं बोलणंच बदलून जायचं. असं बघायला गेलं की तुम्हाला ससा ही तुम्हाला पदवी कशी काय मिळाली? ससा ॲक्चुअली हे टोपण नाव मला खूप आधीपासून आहे. हे याच शोमध्ये नाही. मी जो पहिला शो केलेला तेव्हापासूनच मी ससा म्हणून खूप गाजलेली आहे. तर ते नाव माझ्यासाठी खूप जीवाच्या जवळचं आहे. कारण की ते मला बावधन गावांनी दिलेलं आणि कुठे ना कुठे त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात भरपूर गोष्टी मी शिकली आहे. त्यांचं खूप मतदान आहे, की मी जे घडली आहे त्याच्यात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. म्हणून ससा हे नाव माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. भाऊच्या धक्क्यावर तुमचा काय अनुभव होता? माझे भाऊचे धक्के सगळ्यांनीच बघितलेले आहेत. मला ऑलमोस्ट सगळ्याच भाऊच्या धक्क्यावरती ओरडा बसलेला आहे आणि कुठे ना कुठे ती एक गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होती. कारण की मी ओरडा हा खूप पॉझिटिव्ह वेमध्ये घेते. क्रिटिसिझम जे असतं ते खूप कन्स्ट्रक्टिव्ह वेमध्ये घेते. कुठे मला बदल केले पाहिजेत, कुठे मला चेंजेस आणले पाहिजेत, कसं मला खेळायला पाहिजे, हे मला धक्क्यावरती कळून येत होतं आणि त्या गोष्टीसाठी मी खरंच खूप थँकफुल होती. घरामध्ये तुमचा खास मित्र कोण झाला? जेणेकरून तुम्ही त्याला जवळकी ठेवून म्हणजे तुमचे सगळे तुम्ही शेअर करत होते तुमचे. मला भरपूर लोकांसोबत इमोशनल बॉन्ड करायला वेळ नाही मिळाला. पण असे लोकं होती ज्यांच्याशी मी पर्सनल गोष्टी शेअर करायची किंवा एक बॉन्ड क्रिएट व्हायचं सुरू झालेलं. तसंच दीपाली ताई असू दे किंवा संकेत असू दे किंवा राखी असू दे, या सगळ्यांसोबत एक बॉन्ड माझा क्रिएट झालेला. पण तुम्ही राखीचं नाव घेतलं, पण राखीने तुम्ही तुमचं मध्यंतरी लय भांडण दिसायचे ते कशाबद्दल? खूप म्हणजे आय थिंक म्हणजे माझं कॅमेरासाठी आहे का एक स्वतःसाठी म्हणजे कसं? नाही. ओह माय गॉड! कसं होतं ना, राखीने एवढ्या सगळ्या गोष्टी प्लॅन केल्या आहेत आणि स्क्रिप्ट केल्या आहेत ना, की जेव्हा कोणाचं जेन्युइन रिएक्शन पण तिच्यासमोर निघतं ना, ते पण असं वाटतं गेमसाठीच आहे. आता राखी मला खूप वेळा प्रोव्होक करत होती. तर ते फ्रस्ट्रेशन कुठे ना कुठे खूप एक साठून गेलं आणि ते फ्रस्ट्रेशन बाहेर निघालं, ते एका छोट्याशा मुद्द्यावरती. तर तो मुद्दा खूप छोटा होता, पण त्याच्या मागचं फ्रस्ट्रेशन खूप मोठं होतं आणि माझ्या माझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी मला असं होतं, की जर मी
आत्ता स्टँड नाही घेतला ना, तर ही गोष्ट सारखी होत जाणार आहे आणि माझा मेंटल ब्रेकडाऊन होईल एक टाईमला, इमोशनल ब्रेकडाऊन होईल, जे की माझ्यासाठी खूप माझ्या गेमसाठी वाईट असणार. जसं तन्वीचं झालेलं, ते अव्हॉइड करण्यासाठी जेव्हा मी स्टँड घेतला ना, तेव्हा फायनली राखी थांबली. वाव. पण एकंदरीत तुम्ही जेव्हा तुमच्या जवळच्या ते ते आपले स्ट्रॉंग कंटेस्टंट आहेत, तुम्ही त्याच्यावर कसे तुम्ही वागत होते? की जेणेकरून तुम्ही त्याला एक स्वतःचा म्हणजे एक जवळ एक घ्यावा, आपली हिच्याबरोबर खेळलो तर आपण चांगला खेळू शकतो किंवा हिच्यावर आपण दोस्त म्हणजे एक प्रकारचं बॉन्डिंग तयार केलं होतं. ते का कसं करणार तुम्ही? तर ग्रुप तयार करण्यासाठी आय थिंक एक असा प्रयत्न होता की आपण पहिले तर ज्यांचे सपोर्ट घेऊन आपण खेळतोय ते कमी करून एक इंडिव्हिज्युअल स्टँड पॉईंट आणला पाहिजे. ग्रुप तेव्हाच फॉर्म होतो जेव्हा भरपूर सिमिलर एक खरा ग्रुप तेव्हा तयार होतो जेव्हा आपण एक सेम लेवलची किंवा सेम माइंडसेटची लोक सोबत बसतात. पण तिकडे कसं आहे ना, ग्रुप्स यामुळे फॉर्म झालेत कारण की गेम मध्ये आपल्याला मदत होणार. तर तसा ग्रुप मला फॉर्म कधीच नव्हता करायचा, तसा मला सपोर्टही कधी पाहिजे नव्हता कोणाचा. मी एकटी काफी आहे, एकटी खंबीरपणे उभी राहू शकते, ह्या गोष्टीची मला खात्री होती. पण एकंदरीत जेव्हा तुमची वाईल्ड कार्ड म्हणून एंट्री झाली दिसते आपल्या बिग बॉसच्या स्टेजवरती, तेव्हा तुम्ही काहीतरी तुम्ही पदवी दिली होती. तुमचं काय एक क्लिनिकल बरोबर. सायकोलॉजिस्ट. पण तुमचा हा अंदाजा चुकला का? तुम्हाला काय वाटतं? कारण की अंदाजा तुम्ही बोलतात की दुसऱ्याच्या मनातलं मी ओळखू शकते किंवा हे करू शकतो. पण तुम्ही ते का चुकलात? अंदाजा नाही चुकला. मला असं वाटतंय की भरपूर जे आतमध्ये कंटेस्टंट्स आहेत ना, त्यांच्या मनामध्ये काही वेगळं असतं आणि चेहऱ्यावरती काही वेगळं असतं. ते आपण जाणून घेतलं ना, तरी पण कुठे ना कुठे ते तसंच स्क्रीनवरती दिसून येणार का, या गोष्टीची आपण खात्री देऊ नाही बरोबर शकत. आहे. म्हणून क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून मी माझं काम केलं. मी ऑब्झर्व्ह केलं, ॲनलाईज केलं लोकांच्या गेम प्लेला. पण तेच प्रॉब्लेम कुठे होत होती, की त्यांच्या मनात काही वेगळं आहे आणि ते दाखवते चेहऱ्यावरती काही वेगळं, ज्याच्यामुळे प्रेक्षक कन्फ्यूज होतात आणि प्रेक्षक कन्फ्यूज झाले तर नक्कीच घरवाले तर कन्फ्यूज असणारच. पण हे तुमच्या बाबतीत झालं का? माझ्या बाबतीत क्लिनिकल म्हणजे सायकोलॉजी तुमच्या बाबतीत झालं का? म्हणजे मी एवढे दिवस म्हणजे राहू शकते आणि तुम्ही लवकर आले बाहेर. नाही, आय थिंक माझं नेहमीच क्लिअर होतं, की मी कुठल्याही त्या वीकमध्ये अशी नव्हती, की मला या वीकमध्ये जर प्रेक्षकांना मला नाही काढायचंय बाहेर किंवा काढायचं बाहेर, ते सगळं साईडला ठेवून मी राहणार. मी ह्याच्या आधी पण रिॲलिटी शोज केलेत. मला एक जनरल फॉर्मॅट माहिती आहे. तो एवढा आहे. जोपर्यंत तुमचं त्या शोमध्ये काही काम आहे, तोपर्यंत तुम्ही त्याच्यात राहणार आणि ज्या दिवशी माझं काम नसणार, त्या दिवशी मी घरात जाणार. बरोबर. तर ज्या ग्रुप सीझनमध्ये एका इंडिव्हिज्युअल प्लेयरचं कितपत काम असेल, हे आपल्याला सगळ्यांनाच कळून आलं. पण नक्कीच हा माझा सीझन नसूनही मला जेव्हा नेक्स्ट टाईम जी पण संधी मिळेल, हे सगळ्या गोष्टींची मला एक जाणीव असेल, या सगळ्या गोष्टींची मला एक अनुभव आलेला आहे आता, तर नक्कीच हे नेक्स्ट टाईम मला हेल्प करणार. एकंदरीत बघायला तुमच्यामध्ये मास्टर माइंड गेम खेळणारे कोण आहेत आतमध्ये? तुम्हाला आठवडे दिवस राहून आल्यानंतर. मास्टर माइंड हा शब्द नेगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही वेमध्ये आपण यूज करू शकतो. पॉझिटिव्ह वेमध्ये जर मी यूज केला तर मला असं वाटतंय तन्वी तिचा मास्टर माइंड गेम चांगल्यापैकी खेळते. तिने जे काही गेम प्ले तिचा बनवलाय तो सध्या तरी तिला खूप हेल्प करतोय. आणि तेच नेगेटिव्ह वेमध्ये मास्टर माइंड म्हटलं तर विशालचा जो गेम प्ले आहे तो खूपच बाहेर म्हणजे कोणालाही तो शातीर वाटणार, पण असा आवडून येणारा माणूस नाहीये तो. पण जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय सांगणार? माझ्या सगळ्या प्रेक्षकांना मला हेच सांगायचंय, की या नवीन घराच्या नवीन माझी जर्नी बघून घेण्यासाठी खूप 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 धन्यवाद. मला तुम्ही प्रेम केलं, सपोर्ट केला आणि ह्याच्यानंतर पण करत राहणार ह्याची मला नक्कीच खात्री आहे. थँक यू सो मच अँड आय लव्ह यू गाईज. थँक्यू.